तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो, सुस्वागतम। आणि आता मी जिथं आलो आहे तर तो प्रथमेशचा मित्र आहे ऑफिसमधला, म्हणजे जिथं आधी प्रथमेश कामाला होता तिथं त्याचा ऑफिसचा मित्र आहे। आणि ह्यानं मला सांगितलं नाही की इथं अशी म्हणजे मित्राकडे जातो आणि काय कॉन्सेप्ट असेल गणपतीची, काय डेकोरेशन असेल, असं मला काय वाटलं नाही का जाऊया पाया पडूया आणि मग असं येऊया असं वाटलं मला। पण इथं आल्यावरती मला रावलं नाही, म्हणून मग आता मी ब्लॉग बनवायला घेतला आणि हा प्लॅन नव्हता ब्लॉग। तर मी आता डायरेक्ट ऑन द स्पॉट त्याच्या इथंच हे डेकोरेशन आहे त्याच्या इथंच मी चालू करतो आहे ब्लॉग। आणि आता आपण त्यानं ही लाईटिंग केलं नाही आणि त्याचं डेकोरेशन काय, मूर्ती काय कशी आहे ही कॉन्सेप्टच बघून मला रावलं नाही आणि मी बनवायला चालतो। डेकोरेशन होतं आणि आतमध्ये आता जे काय आहे ते बघायला तुम्ही तयार राहा। एक स्पीचलेस असं काहीच बोलू शकत नाही असं एक हे आहे मोमेंट आहे, कारण की त्यांनी हे डेकोरेशन केलेलं आहे, आपली एक कॉन्सेप्ट आहे। तर बॅक टू होम अँड ब्लॉग एंड। तर अचानक बाहेर बनलेला हा छोटा आहे पण एकदम छान व्यवस्थित सुंदर असा ब्लॉग होता। नाहीच आपले डेकोरेशन बघूनच मन खुश झालं एकदम, म्हणजे आतापर्यंत जे इन्स्टाच्या पेजवरती आणि बघत होतो तसे डेकोरेशन, तर ते असं समोर बघताना पहिल्यांदाच, आणि ते पण मित्राचा मित्र आणि तो फुल एकदम नीट व्यवस्थित फ्रेंडली एकदम, म्हणजे घरचे पण काय बोलले नाही काय नाही की तू बनव व्हिडिओ, काय प्रॉब्लेम नाही काय। पण हा 7 दिवसाचा होता आणि आज 6वा दिवस, तो उद्या तो विसर्जन आहे म्हणून मी ॲड्रेस आणि काय टाकत नाही आहे। तर पुढच्या वर्षी जेव्हा मी पहिल्यांदा दुसऱ्या दिवशीच आहे आणि मग त्याला नीट विचारून आणि मग काय कसं यायचं जायचं सगळं आहे ते मग मी इन कॅप्शन मला तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज केलं तर मी सांगेन, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये मी सांगेन मग काय कसं आहे जायचं ते आणि सगळं। तर एक मला पण मस्त वाटलं, काहीतरी नवीन होतं बघायला माझ्यासाठी पण त्या गणेशोत्सवामध्ये भरपूर काही काही नवीन नवीन गोष्टी झाल्या त्यांना। तर हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका।